महायुती समजा विचार करावा लागेल, त्यांना महायुतीत राहण्याचा अधिकार नाही, तर तोच मुद्दा शरद पवारांच्या बाबतीतही लागू होतो ना. महाविकास आघाडीत राहण्याचा शरद पवारांना अधिकार आहे का? कारण तेही अजित पवारांशी युती करतात. नाही आणि मुळात तुम्ही पण राहणार आहात का? आणि हा मुद्दा आम्ही जाणार नाही. आम्ही जाणार नाही. पुण्यामध्ये शिवसेना आणि मनसे हे एकत्र लढतील. काँग्रेस आमच्याबरोबर येणार असेल तर आम्ही नक्की त्यांच्याबरोबर चर्चा करू. आतापर्यंत पुण्यामध्ये काँग्रेसची चर्चा झालेली आहे, सुरू आहे. हे पण सांगतो, नाशिकमध्ये काँग्रेसची चर्चा सुरू आहे. मीरा भाईंदर किंवा अशा अन्य ठिकाणी काँग्रेसची चर्चा आमची सुरू आहे. त्याच्यामुळे शिवसेना आणि मनसे ही युती तर होणारच. पण अशा प्रकारे जर काय नव्याने घडत, आता आमचे मुंबईमध्ये राजसाहेब आणि उद्धव साहेबांशी युती झाली, तिथे शरद पवार साहेबांचा पक्ष आमच्याबरोबर आहे हे आम्ही सांगू शकतो आता या. पण पुण्यामध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर संबंध असलेल्या सरकारमधल्या कोणत्याही पक्षाशी संबंध ठेवणार नाही, ही आमची एक विचारधारा आहे. राऊत स्पेसिफिक प्रश्न आहे, जर शरद पवार आणि अजित पवार या दोन पक्षांची युती होत असेल तर महाविकास आघाडीत शरद पवारांना राहण्याचा नैतिकदृष्ट्या अधिकार आहे का? जर तुम्ही अजित पवारांच्या बाबतीत म्हणत असाल तर. नाही, आम्ही त्याच्यावर चर्चा करू ना. मी स्वतः शरद पवार साहेबांशी चर्चा करीन. तेवढे आमची नाते आणि संबंध आहेत. फार मोठे नेते आहेत. त्यांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलंय, देशाला दिशा देण्याचं काम केलंय. असं जर काय घडत असेल, अद्याप घडलंय का तर नाही, आता चर्चा आहे. असं काय घडणार असेल तर नक्कीच काँग्रेस पक्ष असेल किंवा आम्ही सगळे असू, आम्ही नक्की एका भावनेनं त्यांच्याशी चर्चा करू. जिथे जिथे मुंबईत त्यांच्याबरोबरच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळालेला आहे. पण मुंबईच्या बाहेर त्यांच्याने आमच्या बैठका आणि चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. उद्या जी घोषणा होती आहे, राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत काही घटक पक्ष म्हणजे एनसीपी, तुम्ही म्हणाल ना आजपासून त्यांच्यावर बोलणी होता, तर एनसीपी शरद पवार हेही या व्यासपीठावर असतील. जर आज एनसीपी बरोबर आमची चर्चा अंतिम टप्प्यात संपली तर माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित राहावं अशी आमची इच्छा आहे. आणि आम्ही त्यांना त्याबाबत आज संध्याकाळपर्यंत, आता पुण्यात आहेत ते, तर आज रात्री मुंबईत ते येतील. तर आमची अशी अपेक्षा आहे की ते येतील. आम्ही त्यांना निमंत्रण देऊ आणि 100% ते येतील. जागा वाटप फायनल झालंय? नक्की फायनल ना. त्याशिवाय का युतीची घोषणा होणार आहे? राजसाहेब आणि उद्धव साहेबांची जी युती होते आहे त्यात जागा वाटप पूर्ण झालं आणि व्यवस्थित सुरळीत पार पडलाय बाळंतपण, काय काळजी करू नका. नाही, पण जी घोषणा होईल ती नेमकी कुठे होईल? काही ऐतिहासिक संदर्भ असेल का ठिकाणाला? हो, ऐतिहासिक संदर्भ आहे. जागा कळवतो. सर, पुण्यात